मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन। बेंजामिन नेतन्याहू यांनी मोदींना परिस्थितीची माहिती दिली। अहमदाबादमधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 270 जणांचे मृतदेह सापडले। यात विमानातील प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजचे इंटर्न डॉक्टरांचा समावेश। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमानाचा इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडला। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। एनएसजी पथकाकडून दुर्घटनास्थळाची तपासणी। बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। तपास करून 15 दिवसात अहवाल देण्याचे एअर इंडियाला निर्देश। बाबाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाची डीएनए टेस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटनेत ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचा मृत्यू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षांशी युतीसाठी तयार। सूत्रांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीसोबतही पवारांचा पक्ष युती करणार का याकडे लक्ष। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री अजून निर्णय नाही। स्थानिक निवडणुकीत अजित पवारांसोबत युती करणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य। मनसे महायुतीत येणार असेल तर स्वागत। उदय सामंत यांची राज ठाकरेंना ऑफर। अजित पवारांसोबतची युती राजकीय तर शिवसेना भाजप युती नैसर्गिक, सामंत यांचं वक्तव्य। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार। राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार तर पालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। उपहारगृहे किंवा अन्नपदार्थ व्यावसायिकांनी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे शिजवावे, अन्यथा कारवाई। अन्न औषध प्रशासन सुरक्षा आयुक्तांचे आदेश। राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर। मुंबईत सध्या 805 सक्रिय कोरोना रुग्ण। नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा। 32 जणांवर उपचार सुरू। इतरांची प्रकृती स्थिर। पाण्यासह लग्नातील जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले। नवी मुंबईत 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं उभारणार। नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात सीबीआयची 10 ठिकाणी छापेमारी। ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागात पाणी साचलं। दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार। पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी असा ब्लॉक। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।